हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, तलाठी पेसा निकाल 2023-24 तलाठी पेसा रिझल्ट लेटेस्ट अपडेट। आज काय झाला, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय। आज तारीख आहे मित्रांनो 29 जानेवारी 2024। YouTube वरती सर्वात आधी मित्रांनो तलाठी भरतीच्या अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आता आपण तलाठी भरतीचा जो पेसा जिल्ह्यांचा निकाल आहे सर्वात प्रथम बघूया मित्रांनो, त्याविषयी काय नवीन अपडेट आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सर्वात प्रथम मित्रांनो तुम्ही बघून घ्या, पेसा क्षेत्रामध्ये येणारे कोणकोणते जिल्हे आहेत। अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर असे जवळपास 13 डिस्ट्रिक्ट आहेत मित्रांनो जे पेसा क्षेत्रामध्ये येतात। ठीक आहे, आता काय नवीन अपडेट आहे ती बघा। पेसा केस अपडेट तारीख पे तारीख डेट पोस्टपोंडेड झालेली मित्रांनो 13 फेब्रुवारी 2024। अगोदर जी डेट होती मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाची निकालाची ती होती मित्रांनो 30 जानेवारी होती। आता 13 फेब्रुवारी झाले, म्हणजे जवळपास 13-14 दिवसांनी। ठीक आहे, आता महत्वाचा जी माहिती आहे मित्रांनो ती आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा अपडेट काय आहे, डायरी नंबर या ठिकाणी पाहू शकता, केस नंबर मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे तो पाहू शकता। त्यानंतर प्रेझेंट लास्ट लिस्टेड ऑन Honorable the Chief Justice, Honorable Mr. Justice J.B. पद्दीवाला and Honorable Mr. Justice मनोज मिश्रा। आणि त्यानंतर या ठिकाणी स्टार्टअप स्टेज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, कॅटेगरी वगैरे। हा, आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आहे, टेंटेटिव्हली केस मे बी लिस्टेड ऑन, लाइकली टू बी लिस्टेड ऑन 13/2/2024 कम्प्युटर जनरेटर। म्हणजे तुम्ही पाहू शकता मित्रांनो 13 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार आहे पेसा केस संदर्भात। ठीक आहे, आता बघा मित्रांनो महत्वाची माहिती जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करतो। 23 जिल्ह्यांचा निकाल जाहीर झालेला आहे आणि 13 जिल्ह्यांचा निकाल जाहीर झालेला नाही। पेसा कायदा लागू असणारे एकूण 13 जिल्हे आहेत। निकाल कधी का जाहीर झाला नाही आणि निकाल कधीपर्यंत जाहीर होईल याविषयी माहिती बघा। ऑनलाईन वेबसाईट वरती जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार 13 फेब्रुवारीला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये या केसची सुनावणी आहे। जर 13 फेब्रुवारीला सुनावणी झाली तर त्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जर राज्य शासनाला आदेश दिला की तुम्ही निकाल लावू शकता तर आणि तरच पेसा क्षेत्रामध्ये येणाऱ्या या 13 जिल्ह्यांचा निकाल लागेल। जर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला नाही किंवा निकाल लावण्यावर जी बंदी घातली आहे ती हटवली नाही तर मात्र निकाल अजून जास्त लांबेल। म्हणजे हे पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरती अवलंबून आहे। सर्वोच्च न्यायालय जे काही निर्देश देईल त्यानुसारच राज्य शासनाला निर्णय घेता येणार आहे। राज्य शासन स्वतःहून यामध्ये काहीच करू शकत नाही, कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये याची केस सुरू आहे। तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयाची वाट पाहावी लागेल, निकालाची वाट पाहावी लागेल। जर त्यांनी 13 फेब्रुवारीलाच निकाल लावायला परवानगी दिली तर मात्र लगेच 1 किंवा 2 दिवसात राज्य शासन तुमचा निकाल जाहीर करेल। म्हणजेच 15 फेब्रुवारी किंवा 16 फेब्रुवारीला मित्रांनो तुम्हाला तुमचा रिझल्ट ऑनलाईन पाहता येईल। 13 जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहावी लागेल, त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्या विद्यार्थ्यांच्या समोर नाहीये। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा। थँक्यू सो मच, धन्यवाद।